हाय, मी तनिषा. स्वागत आहे तुमचं तनिषाच किचन कट्ट्यामध्ये. आज आपण बघणार आहोत मस्तपैकी पहिल्या वाफेचे पोहे. चला तर साहित्य बघूया. इथे मी घेतलेले आहे मोहरी, जिरे, अर्धा चमचा हळद, कोथिंबीर, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, कढीपत्ता, 1 बाउल बारीक चिरलेला कांदा, 1 बाउल पोहे आणि 1 चमचा साखर घेतलेली आहे. जर रेसिपी आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथे पोहे भिजवून घेण्यासाठी मी एका चाळणीमध्ये 1 बाउल पोहे घेतलेले आहेत. 1 मुठ्ठी पोहे घ्यायचे, म्हणजेच ते एका माणसाला सफिशियंट क्वांटिटीमध्ये होऊन जातात. याचप्रमाणे तुम्ही पोह्यांचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता. 1 मुठ्ठीचं प्रमाण हे एका माणसासाठी योग्य असतं. तर इथे थोडं थोडं पाणी घालून पोहे छान धुवून घ्यायचे आणि थोडंसं पाणी ठेवून हे पोहे छान भिजून देऊया. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी, जिरे घालून घ्यायचे. मोहरी छान तडतडली की जिरे घालायचे आणि जिरे छान फुलले की ह्यामध्ये ॲड करून घेऊयात शेंगदाणे. त्यानंतर ह्यामध्ये ॲड करायचे कढीपत्ता पण छान तडतडू द्यायचा. आता शेंगदाणे आणि कढीपत्ता छान भाजून झालं की ह्यामध्ये ॲड करूयात 4 ते 5 हिरव्या मिरच्या. जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक नक्की करा. आता ह्यामध्ये 1 बाउल मी बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे. कांदा छान आपण भाजून घेऊयात. असंच छान छान रेसिपीज बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करून घेऊयात. त्यानंतर अर्धा चमचा हळद ॲड करून घेऊयात आणि हे सुद्धा आपण कांद्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया. आता इथे बघा पोहे आपले किती छान भिजलेले आहेत, एकदम कोरडे सुटसुटीत झालेले आहेत. हे सगळे पोहे आपण कढईमध्ये ॲड करून घेऊया आणि याला छान मिक्स करूया. त्याआधी आपण ह्यामध्ये 1 चमचा साखर ॲड करून घेऊया, म्हणजे पोह्यांची टेस्ट एकदम बॅलन्स राहते. आणि ह्याला आता छान मिक्स करून घेऊयात. अजून कोणत्या रेसिपीज बघायच्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे पोहे छान मिक्स करून झालेत. ह्याच्यावरती 5 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढूया आणि इथे तयार आहेत आपले पहिल्या वाफेचे पोहे. सो नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झालेले. थँक्यू.